श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा आता थोड्याच दिवसात बघा आपल्याला श्रावण महिना सुरू होत आहे आणि आपल्या म्हणजे या पवित्र महिन्याची सुरुवात झाली की आपल्या मनात येतं की आपण कुठली सेवा करावी म्हणजे लवकरात लवकर फळ देईल. की श्रावण महिना हा बघा आपल्याला भगवान श्री शंकरांना आणि पार्वती मातेला समर्पित आहे. त्याच्यामुळं आपल्याला भगवान श्री शंकराच्या कोणत्या सेवा कराव्या म्हणजे आपल्याला लवकरात लवकर त्याचं फळ मिळेल आणि एकदम हा पवित्र महिना मानला जातो. बघा या महिन्यात तुम्ही कोणती पण सेवा करा त्याला एकदम असं म्हणजे पवित्र मानले जाते. बघा आणि याच महिन्यापासून आपल्याला सर्व सणावारांची सुरुवात पण होत असते. बघा एकामागून एक असे सण सुरू होत असतात. त्यामुळे आनंदाचे वातावरण आणि एकदम असं छान असं वातावरण झालेलं असतं. बघा आणि एक सृष्टीने असा हा एक म्हणजे या महिन्यापासून सृष्टीने एक नवीन रूप धारण केलेलं असतं. पाऊस सुरू असतो त्याच्यामुळे एकदम सगळीकडे प्रसन्नतेचं वातावरण असतं. बघा आणि या महिन्यात कुठल्या सेवा कराव्या म्हणजे आपण लवकरात लवकर फळ मिळू शकतं. तर चला तर मग पाहूया आपण. आता हा महिना भगवान श्री शंकरांना आणि पार्वती मातेला समर्पित असल्यामुळे आपण पहिल्यांदा बघा सोमवारचे व्रत तर सर्वजणच करत असतात. त्याच्यामुळे हा पवित्र महिना आपण या महिन्यात आपण बघा शिवलीला अमृत याचे पारायण तुम्ही करू शकता. बघा आणि हे पारायण आपल्याला 7-7 दिवसाचे करायचे असते. आता शिवलीला अमृत या अध्यायात आपल्याला 14 अध्याय असतात. बघा आणि आपण 7-7 दिवसाचं पारायण म्हणलं तर आपल्याला 7-21 असे 3 पारायण होऊन जातात. बघा चांगले असे एकदम उत्तम असा योग घडून येतोय. बघा त्याच्यामुळं असे 7-7 दिवसाचे 3 पारायण आपण करू शकतो. बघा आणि त्याच्यासाठी आपल्याला सकाळ सकाळ लवकर उठायचं आहे. बघा छान असं मस्तपैकी लवकरात लवकर उठून आपण आहे ना भगवान श्री शंकरांची मूर्ती घ्यायची किंवा आपल्याला पिंड असले आपल्या घरात ती पिंडीला आपल्याला दूध, साखर, दही, मध आणि एकदम असं पंचामृत तयार करायचं आहे. त्या पंचामृताने आपल्याला भगवान पिंडीला अभिषेक करायचा आहे आणि जलाचा पण अभिषेक करायचा आहे. त्याच्यात फुलं, बेलपत्र, धतुरा, धोत्र्याचं फूल असं जेवढं काय आपल्याला साहित्य मिळेल ना तेवढं हे करायचं आहे. तुपाचा दिवा एवढं सगळं साहित्य आपल्याला गोळा करायचं आहे आणि छान मस्तपैकी अशी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आधी आपल्याला म्हणजे पाण्यानं अभिषेक करायचा आहे. नंतरनं तूप, दही, साखर या पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता. बघा दररोज आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि 7 दिवसाचं पारायण करायचं आहे आपल्याला. बघा आणि दररोज तसंच अभिषेक करायचा आहे आपण आणि दररोज 2 अध्याय वाचायचे आहेत. दररोज आपल्याला आरती करायची आहे. भगवान श्री शंकराची आरती आपल्या घरात दररोज झालीच पाहिजे. बघा या श्रावण महिन्यामध्ये आणि त्याचबरोबर आपण पार्वती मातेला सुद्धा वंदन करायचं आहे आणि पार्वती मातेचं आपल्याला पार्वती मातेला पण नमस्कार करून आपल्याला हे मंत्र म्हणायचं आहे. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा मंत्र म्हणला तरी चालतो किंवा गौरी प्रसन्न म्हणलं तरी सुद्धा चालतं. गौरीचा मंत्र म्हणला तरी चालतो, काही हरकत नाही. आणि बघा आपल्याला सकाळ सकाळ आपल्या घरामध्ये किंवा ओम नमः जर आपल्याला सकाळ सकाळ आता आपलं श्रावण महिना सुरू होते. सकाळ सकाळ ओम नमः शिवाय हा मंत्र चालू ठेवायचा आपल्या घरात किंवा आपल्याला महामृत्युंजय मंत्र चालू ठेवायचा. याच्यानं आपल्या घरातील सकाळ सकाळचे वातावरण एकदम प्रसन्न राहते. बघा आणि आपली कृपा होण्यास एक वलय तयार होतं. बघा आपल्या भोवती किंवा आपल्या घराभोवती हा जर मंत्र लावला तर आणि सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं. त्यामुळे सकाळ सकाळ आपल्याला हा मंत्र घरात लावून ठेवला तरी चालतो किंवा आपल्याला जेवढा पठण करता येईल दिवसभरात तेवढं आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणू शकतो किंवा महामृत्युंजय म्हणू शकतो. कुठलाही आपल्याला जो आवडता आहे तो आपण मंत्र म्हणू शकतो. बघा आणि जर आपल्या काही कारणामुळे जर आपल्याला जमत नसेल बघा तर एक छोटासा बघा शिवलीला अमृतचा 11वा अध्याय असतो. बघा एकदम छोटंसं पुस्तक आहे. अर्धा तास लागतो ते पुस्तक वाचायला. तुम्ही हे सुद्धा पुस्तक तुम्ही दररोज एकदा वाचू शकता. बघा असं याचंसुद्धा तुम्ही पारायण करू शकता. 7 दिवसाचं पारायण करू शकता. 7-21 असे
3 पारायण आपल्याला होतेत बघा. दररोज आपल्याला ही सेवा करणं जमत नसेल तर बघा दर सोमवारी तुम्ही करू शकता बघा. दर सोमवारी आपल्याला आपल्या घरातल्या महादेवाच्या पिंडीला आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. जलाभिषेक करून नंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करून नंतर धूप आरती, तुपाचा दिवा, फुलं ती वाहून सगळं करून आपल्याला शिवलीला अमृताचा 11वा अध्याय तुम्ही दर सोमवारी सुद्धा वाचू शकता बघा. असे आज ह्यावेळेस 4 सोमवार आलेले आहेत तर 4 सोमवार तुम्ही असं पण करू शकता. आसपासच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा बिजा करून आपल्याला तिथं वाचू शकता किंवा आपल्या घरी पण वाचू शकता. अशी पण तुम्ही सेवा करू शकता बघा. त्याच्यामुळे की नाही आपल्याला वेळ नसेल तर ही पण सेवा खूप म्हणजे सोपी आहे बघा. असं पण करू शकता. आणि जर आपल्याला काही जमत नसेल ना तर काय फक्त जलाभिषेक करायचा, पंचामृताने अभिषेक करायचा. आपल्याला दररोज आरती करायची बघा. दररोजच्या दररोज आरती करायची आणि आपल्याला जेवढं जमेल ना तेवढं बघा दिवसभरात आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जेवढं जमेल ना तेवढं आपल्याला करायचं आहे बघा. आणि सर्व घरात आपल्याला धूप आरती सर्व काही फिरवायचं आहे बघा. हा खूप महिना पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये पार्वती मातेने खूप तपश्चर्या केली ती शंकर भगवानासाठी. त्याच्यामुळं की नाही आपल्याला या महिन्यात आपण सेवा करायलाच पाहिजे बघा, असं माझं तर म्हणणं आहे बघा. कारण की आपल्याला इतर वेळेस तर आपण काही करत नाही, पण वर्षातून हा महिना एकदाच येतो ना आणि हा एकदम महिना पवित्र मानला जातो. त्याच्यामुळे एका महिन्यात आपल्याला दररोज जमत नसेल तर 4 सोमवार तर आपल्याला जमूच शकतं, असं तर मला वाटतं बघा. ही सेवा आपण केलीच पाहिजे बघा. खूप फलदायी आहे ही सेवा. आणि म्हणजे आपल्याला बघा छान असं मस्तपैकी बेलाची पान ती व्हायची आहेत. सर्व काही आपल्या हे करून आपल्याला पूजा मस्तपैकी करून आपल्याला काही ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा आपल्याला बोलून आपल्याला ते अध्याय वाचायला सुरू करायचे आहेत. आणि जमत असेल तर तुम्हाला 7-7 दिवसाचे 3 पारायण करायचे आहेत. 3 होऊ द्या, 2 होऊ द्या, 1 होऊ द्या, पण या महिन्यात एक तरी आपल्याला भगवान श्री शंकराचे एक का होईना पारायण करायचेच आहे, एवढं आपल्या मनात निश्चय ठेवायचा आहे. आणि माझ्याकडे हे असे छोटे पुस्तक आहे बघा, शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आहे. हा तुम्हाला मिळत असेल तर घ्या, नसेल मिळत तर तुम्ही मोबाईलवर प्रिंट काढून घ्या आणि हा वाचावा. श्री स्वामी समर्थ. हे पारायण करत असताना आपण सात्विक आहार ग्रहण करायचा आहे बघा. आणि आपल्याला बघा आपण श्रावण महिना म्हणलं की अगोदरच आपण घराची साफसफाई केलेली असती, त्याच्याबद्दल काही नाही, पण आपण सात्विक आहार असावा, घरात मांसाहार टाळावा.